नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 10 सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की अर्जुन त्याच्या रूममध्ये सायलीचं आय कार्ड व त्याची बॅग कपाटामध्ये ठेवत असतो. तर तितक्यात सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन तिथे येते. सायलीला पाहताच अर्जुन गडबडतो व घाईघाईतच तिचं आय कार्ड कपाटात लपवतो. तर सायली अर्जुनला कॉफी देते. अर्जुन कॉफी पीत असतो. सायली बोलते की हो, मला वाटलं तुम्ही दमले असाल ना, म्हणून लगेचच तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले, असं सायली बोलते. अर्जुन कॉफी पीत असतो, मात्र त्याचं सगळं लक्ष कपाटाकडेच असतं. हे लक्षात येताच सायलीलाही त्याच्यावर संशय येतो की नक्की कपाटामध्ये काय असेल, मला पाहून यांनी काय लपवलं असेल. तीही थोडी गोंधळते. तर इकडे महिपत घरात बसलेला असतो. तेवढ्यात तन्वी त्याला हॉस्पिटलमधनं कॉल करते. महिपत कॉल उचलतो व विचारतो की कोण बोलतंय म्हणून. त्यावर तन्वी सांगते की मी प्रिया बोलतीये, जिला तुम्ही कायम चिचुंद्री करून चिडवत असताना तीच प्रिया बोलतीये मी. त्यावर महिपत थोडासा चकित होतो की हिला जेलमध्ये फोन कोणी दिला व तो तिला विचारतो की तुला फोन कोणी दिला, तुझ्याकडे फोन कसा आला. त्यावर प्रिया बोलते की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही तुमच्या लाडक्या साक्षीला फोन द्याल जेलमध्ये आणि मी काय तशीच राहील का. तसंच मलाही फोन मिळाला आहे. तुमची लाडकी मुलगी बसली आहे जेलमध्ये सडत, कच्च्या रोट्या आणि डाळीचं पाणी खात, आणि मी मात्र सुटली आहे. मी इकडे हॉस्पिटलमध्ये आहे. माझी मात्र इथे मजा आहे. चांगलं चुंगलं खायला मिळतं आहे, आरामात राहते आहे, मजा करते आहे. तुम्हाला एक मात्र एक्सेप्ट करावंच लागेल की तुमच्या साक्षीपेक्षा मी खूप हुशार निघाली म्हणून. त्यावर महिपत खूपच चिडतो व बोलतो की जास्त बोलायचं नाही, मी लवकरात लवकर साक्षीला सोडवून घरी आणणार आहे. त्यावर प्रिया बोलते की हो, ते मी पाहिलंच आहे की जेव्हापासून आम्हाला शिक्षा झाली आहे तेव्हापासून तुम्ही हेच बोलत आहात की मी लवकरात लवकर साक्षीला सोडवतो आणि घरी नेतो म्हणून. पण काय केलं तुम्ही? काहीही नाही. का आत्तापर्यंत तिला सोडवलं नाहीत म्हणून. त्यावर महिपत चिडलेला असतो. तर प्रिया त्याला अजून चिडवून देत असते. ती बोलते की हो, तुम्ही आणि तुमची साक्षी एक नंबरचे माकड आहात. तुमचं एकदम माकड बनवून ठेवलं आहे मी. खरं तर मीच खूप हुशार निघाले. एक नंबरचे भिकड आहात तुम्ही. आता मात्र महिपत खूपच चिडतो. तो बोलतो की जास्त बोलायचं नाही हं, नाहीतर मी तुला मारून टाकेल वगैरे अशा धमक्या द्यायला लागतो. मात्र तन्वीला हेच पाहिजे असतं. ती मात्र काही बाही बोलून असंच महिपतला उकसावून देत असते. तेव्हा तन्वी पुढे बोलते, नाहीतर काय करणार आहात तुम्ही? तुमच्या त्या गुंडांना पाठवणार आहात का मला धमकावायला वगैरे? आजपर्यंत तुम्ही काय केलं आहे तेच तर करत आहात. त्या तुमच्या गुंडांच्या मागे लपता तुम्ही. असे भेकड आहात तुम्ही. व ती सारखं महिपतला भेकड म्हणून चिडवत असते. आता मात्र महिपत खरंच खूपच चिडलेला असतो. तर तितक्यात तन्वी कॉल कट करून टाकते. महिपत आता विचार करत असतो की या चिचुंद्रीचं काहीतरी करावंच लागेल. आता हिची जीभच कापून टाकतो, म्हणजे ही काही बोलणार नाही, असाच काहीसा विचार तो करत असतो. तर तन्वीसुद्धा इकडे विचारात पडलेली असते व थोडी घाबरलेली असते. इतकी मोठी रिस्क घेतली आहे खरी, पण त्याचा काही उपयोग होईल ना, हे सगळं माझ्याच अंगलट तर येणार नाही ना, याच विचारात ती पडलेली असते. तर इकडे सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात तेथे अर्जुन येतो. सायली स्वतःशीच बडबडत असते, किती खोटं बोलतायत हे माझ्याशी, सतत काहीतरी खोटं बोलत असतात. काय लपवत होते माझ्यापासून काय माहिती. ती खूपच जास्त चिडलेली असते. तितक्यात अर्जुन तेथे येतो व तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, पण सायली खूपच चिडलेली असते. सायली बोलते की तुम्हाला माहीत नाही का की मी स्वयंपाक करत असताना कोणी किचनमध्ये आलेलं किंवा इथे लुडबुड केलेली मला अजिबातही चालत नाही. मग का आला आहात तुम्ही इकडे? तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की सायली खूपच चिडलेली आहे. तो पुढे बोलतो, अगं, यामध्ये खरंच माझी काहीही चूक नाही. सगळी चूक त्या चैतन्याची आहे. त्याला काही माहीत नसतानाही त्याने तुला असं सांगितलं. मी त्याच्याशी बोललो आहे आणि त्याला सांगितलं आहे की इथून पुढे तुला काही माहीत नसेल तर आधी माझ्याकडनं कन्फर्म करून घेत जा आणि मग सांगत जा, तुझ्यामुळे आमच्यामध्ये भांडण होतं म्हणून. तितक्यात चैतन्याचा कॉल येतो.
अर्जुन चैतन्याचा कॉल उचलतो व त्याची ॲक्टिंग सुरू होते. तिकडनं चैतन्य विचारत असतो की काय रे, कुठे आहेस तू, काय वगैरे, कुठे गेला होतास, कसली मीटिंग होती वगैरे. तर इकडे अर्जुन सायलीसमोर ॲक्टिंग करत असतो की जसं काय तो चैतन्याला ओरडतोय या दोघांमध्ये भांडणं लावल्याबद्दल. तो बोलत असतो की काय तुला काही माहीत नसतानाही तू असं काहीतरी सांगत जाऊ नकोस रे, तुझ्यामुळे आमच्यामध्ये भांडणं होतात. बघ माझी बायको अजूनसुद्धा माझ्याकडे डोळे वटारून पाहते म्हणून. त्यावर चैतन्याच्या लक्षात येतं की सायलीही तिथे आहे आणि अर्जुन ॲक्टिंग करतोय म्हणून. तेव्हा चैतन्य त्याला विचारतो की तुझा कॉल कॉन्फरन्स कॉल तर नाही आहे ना, किंवा स्पीकरवर तर नाही आहे ना. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, कॉल स्पीकरवर नाही आहे. तेव्हा चैतन्य पुढे बोलतो की हे बघ, एकतर तू कुठे गेला होतास, तुझं काय चाललं होतं हे तुलाच माहीत, तू मला काहीही सांगितलेलं नव्हतं आणि तुझ्यामुळे एकतर इथे माझीच इमेज डाऊन होती आहे सायलीसमोर. अरे तिला तर असं वाटेल की मीच तिच्यासोबत खोटं बोलतोय वगैरे. त्यामुळे इथून पुढेही असं काही करताना मला आधी इन्फॉर्म करत जा. आणि सॉरी तर तुला मला बोलायला पाहिजे, मी तुला नाही काय, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा अर्जुन अजूनच ॲक्टिंग करायला लागतो व सायलीला बोलतो, बघ बघ आता सॉरी बोलतोय, आता त्याला खरंच पश्चाताप होतोय की त्याने आपल्यामध्ये भांडण लावलं वगैरे, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. व त्यांचं बोलणं झाल्यानंतर चैतन्य विचारतो की काय रे, तू जर सायली वहिनीसोबत तिथे असशील तर थोडा बाजूला ये, कारण मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि तुझे हावभाव पाहून सायलीला धक्का बसायला नको म्हणून बोलतो की थोडं साईडला ये म्हणून. असं बोलल्यावर अर्जुन बोलतो की हो अरे आवाजच येत नाही आहे, मी किचनमध्ये आहे ना म्हणून कदाचित आवाज येत नसेल. व तो साईडला चैतन्यसोबत बोलण्यासाठी साईडला निघून जातो. तेव्हा चैतन्य त्याला विचारतो, तुझं नक्की काय चाललं आहे, तू कुठे गेला होतास, मला नक्की सांग. तेव्हा अर्जुन सांगतो की मी आश्रमात गेलो होतो, सायलीचे काही जुने फोटो वगैरे मिळतात की नाही ते पाहायचं होतं मला. त्यानंतर चैतन्य सांगतो की हो ठीक आहे, पण पुढच्या वेळेस असं काही करताना मला सांगत जा. तेव्हा अर्जुन विचारतो, तुला नक्की मला काय महत्त्वाचं सांगायचं होतं, तू मला साईडला का यायला सांगितलं. त्यावर चैतन्य बोलतो की अरे बातमीच तशी आहे, तुला कळालं का की तन्वीला वकील मिळाला आहे. हे ऐकून मात्र आता अर्जुनसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. तर इकडे सायलीच्या डोक्यात विचार येतो की जोपर्यंत ही चैतन्य भाऊजींसोबत बोलत आहेत तोपर्यंत मी रूममध्ये जाऊन पाहू का की यांनी नक्की कपाटामध्ये काय लपवून ठेवलं आहे, ते काय लपवत होते ते माझ्यापासून. हे पाहण्यासाठी ती रूममध्ये येते व कपाट उचकून अर्जुनची बॅग काढून त्यामध्ये पाहत असते. पण तिला त्यामध्ये पहिल्यांदा फक्त अर्जुनचे काही कामाचे कागदपत्र वगैरे सापडतात. ती सर्व बॅग चेक करते तेव्हा तिच्या हातात तिचं आय कार्ड लागतं. ती ते आय कार्ड चेक करते व पाहते की हे तर माझंच आयडेंटिटी कार्ड आहे, हे यांच्याकडे कसं काय आलं, आणि हे जर यांच्याकडे आहे तर यांनी तसं मला सांगायला हवं ना. ती हाच विचार करत असते. तितक्यात अर्जुन तेथे येतो व सायलीकडे पाहतो तर सायली त्याची बॅग पाहत असते व आयडेंटिटी कार्ड तिच्या हातामध्ये असतं. हे पाहून त्यालाही थोडासा धक्काच बसतो. सायली खूपच चिडलेली असते. ती अर्जुनला विचारते की हे काय, हे माझ्या शाळेचं आयडेंटिटी कार्ड, हे तुमच्याकडे कसं आलं, सांगा मला. त्यावर आणि काय लपवताय तुम्ही. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे. तर इकडे नागराज घरी आलेला असतो तर सुमन रूममध्ये खूपच बेचैन झालेली असते. नागराज घरी आल्यावर ती त्याला विचारते की नक्की कुठे गेला होतात तुम्ही. तेव्हा नागराज सांगतो की मी सांगून गेलो होतो ना की मित्राला भेटायला जातोय म्हणून, मित्रासोबत मीटिंग होती माझी. त्यावर सुमन बोलते की मित्र, कुठला मित्र, महिपत शिखरे हा मित्र का, त्याला भेटायला गेले होते का तुम्ही. आता मात्र नागराज घाबरतो. तो बोलतो की महिपतसोबत, अगं त्या गुंडासोबत माझे काय संबंध, मी त्याला का भेटायला जाईल. तो साफ खोटं बोलत असतो. आता मात्र सुमन खूप चिडते व बोलते, मी सकाळी तुमचा पाठलाग केला होता व मला माहीत आहे की तुम्ही महिपतलाच भेटायला गेले होतात म्हणून. मी तुम्हाला त्याच्या घरी जाताना पाहिलं आहे. मी तुमचा पाठलाग करत होते.
आणि त्या दिवशी रात्री जेव्हा महिपत तुम्हाला कॉल करत होता तेव्हा मी तुमच्या मोबाईलवर त्याचं नावही पाहिलं आहे. इतकंच नाही तर मार्केटमध्ये मी तुम्हाला दोघांना बोलतानाही पाहिलं होतं. आणि हो, तुम्ही त्याच्याशी कॉलवर बोलत होतात की मी तुला घरी भेटायला येईल, तेही मी ऐकलं होतं. मला माहीत आहे की तुम्ही महिपतलाच भेटायला गेला होतात म्हणून. नक्की काय चाललं आहे तुमचं? अहो, मला माहीत नाही की अजून तुम्ही महिपतसोबत मिळून काय काय कारनामे केले असतील म्हणून. भाऊजी आधीच तन्वीच्या दुःखामध्ये आहेत आणि त्यांना जर हे असं तुमच्याबद्दल कळालं तर काय वाटेल त्यांना, किती वाईट वाटेल त्यांना. आता मात्र नागराज खूप चिडलेला असतो. सुमन पुढे बोलते आणि हो, मी हे भाऊजींना नक्कीच सांगणार आहे. आता मात्र नागराज खूपच चिडतो व सुमनचं तोंड पकडतो, तिला कपाटावर आपटतो व बोलतो की असं तू काहीही करणार नाही आहेस, तू घरी कोणाला काहीही सांगणार नाही आहेस. हो, भेटलो होतो मी महिपतला, आहे माझे त्याच्याशी संबंध. काय करणार आहेस तू? तू काहीही करू शकत नाही आहेस. आणि हे असं माझ्यावर लक्ष ठेवणं, माझ्या मागे मागे येणं, हे सगळं आत्ताच बंद करायचं. आणि मी बाहेर निघाल्यावर काय सारखं किरकिर करत असतेस, कुठे चाललात, कोणाला भेटायला चाललात, कोणाशी मीटिंग आहे, काय चौकशा करत फिरत असतेस, हे सगळं लवकरात लवकर बंद करायचं, नाहीतर अजिबातही चांगलं होणार नाही. असं बोलून तो रूममधून निघून जातो. सुमन मात्र पूर्णपणे खचून गेलेली असते नागराजच्या अशा वागण्यामुळे. तिला कळत नसतं की नागराजचं नक्की काय चाललं आहे, तो महिपतला का भेटतोय, नक्की काय शिजतंय म्हणून. आणि नागराज जे काही वागलेला असतो सुमनसोबत, त्यामुळे तर ती अजूनच घाबरून व खचून गेलेली असते. तर इकडे अर्जुन सायलीला बोलतो की तू चिडू नकोस, मी तुला सगळं काही खरं सांगतो, मी तुझ्याशी का खोटं बोलतोय म्हणून, आणि मी मीटिंग आहे सांगून कुठे गेलो होतो म्हणून. त्यावर अर्जुन सायलीला सांगू लागतो की मी मीटिंग आहे असं सांगून आश्रमामध्ये गेलो होतो आणि मला तुला काहीही अर्धवट किंवा खोटं सांगायचं नाही आहे, त्यामुळे तुलाच त्रास होईल म्हणून मी काही सांगत नव्हतो. त्यावर सायली घाबरते. ती बोलते, मधुभाऊंच्या बाबतीत आहे का काही? म्हणजे तुम्ही त्यांची काही ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करत आहात आणि ते होत नाही आहे, असं काही आहे का? त्यावर अर्जुन बोलतो की नाही, मी तुझा फोटो आणि काही मिळतं आहे का हे पाहायला आश्रमात गेलो होतो. त्यावर सायली बोलते की मधुभाऊंच्या ट्रीटमेंटसाठी वगैरे काही लागतं आहे का? त्यावर अर्जुन सांगतो की नाही, हे मधुभाऊंच्या बाबतीत नाही आहे, हे तुझ्या बाबतीत आहे. आता मात्र सायली खूप घाबरते. माझ्या बाबतीत नक्की काय असेल? तेव्हा अर्जुन पुढे सांगतो की मी तुझे काही फोटो वगैरे मिळतोय का हे पाहत होतो, कारण मला तुझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे. तुझे खरे आईवडील कोण आहेत, कुठे आहेत, यांचा शोध घेण्यासाठी मी हे सगळं करत होतो. तेव्हा मात्र सायली खूपच चिडते. ती बोलते की तुम्हाला कोणी सांगितलं आहे त्यांचा शोध घेण्यासाठी? मी असं काही सांगितलं आहे का तुम्हाला? मग का तुम्ही हे काम करताय? आणि मुळातच मला माझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचाच नाही आहे. ते कोण आहेत, कुठे आहेत, कसे आहेत, हे काहीही मला माहीत करून घ्यायचं नाही आहे. आता मात्र अर्जुन खूपच चकित होतो व गोंधळतोही. त्याला कळतच नाही की सायली असं का बोलतीये, हिला हिच्या आईवडिलांचा शोध घ्यायला का नकोय. सायली खूपच जास्त चिडलेली असते व ती अर्जुनला त्याबद्दल ओरडत असते. अर्जुनला बोलते की कसा घेणार आहात तुम्ही त्यांचा शोध? ते कोण आहेत, कुठे आहेत, कसे दिसतात, त्यांचा व्यवसाय काय आहे, हे तरी माहीत आहे का तुम्हाला? ते या शहरात आहेत की या देशात आहेत की या जगात आहेत की नाही, हे तरी माहीत आहे का तुम्हाला? त्यावर अर्जुनही खूप गोंधळतो व बोलतो की अगं, हे सगळं आपल्याला माहीत नाही आहे, पण त्यासाठीच तर मी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय ना. सायली मात्र आता खूपच चिडलेली असते. ती बोलते की हो, तुम्ही त्यांचा शोध घेतला, पण ते जर सापडलेच नाहीत तर काय सांगणार आहात तुम्ही मला, आणि मी स्वतःला काय समजावणार आहे? त्यापेक्षा मला त्यांचा शोध घ्यायचाच नाही आहे. मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे. तर इकडे सर्वजण बसलेले असतात व सुमन त्यांच्यासाठी कॉफी व प्रतिमासाठी दूध घेऊन येते. मात्र कॉफी देताना तिच्याकडनं गडबड होते. चुकून ती नागराजची कॉफी रविराजला देते व रविराजची बिना साखरेची कॉफी नागराजला देते. असं तिच्याकडनं गडबड होते. तेव्हा
नागराज पहिल्यांदा कॉफी पिऊन पाहतो तर बोलतो, किती कडू आहे ही कॉफी. त्यानंतर रविराज बोलतो की अगं बिना साखरेची कॉफी तर माझी असते ना, थांब मी कॉफी पिऊन पाहतो. रविराज कॉफी पिऊन पाहतो तर ती साखरेची कॉफी असते. तेव्हा तो सुमनला बोलतो, अगं तू गडबड केलीस कॉफी देताना, माझी कॉफी त्याला दिलीस आणि त्याची मला दिलीस. तेव्हा प्रतिमा, तिला खूप काळजी वाटत असते सुमनची. ती सुमनला विचारते, सुमन सगळं ठीक आहे ना गं, काही काळजी करण्यासारखं नाही ना. तेव्हा सुमन बोलते की नाही, ते कामाच्या गडबडीमध्ये माझ्याकडनं असं झालं, थांबा हं मी लगेचच तुमची कॉफी चेंज करून आणते. असं म्हणून ती रविराजचा कॉफीचा कप घेते व नागराजचा कॉफीचा कप तिच्या हातातून सटकतो व खाली पडून फुटतो. त्यावर नागराज त्या दोघांसमोर सुमनवर खूप जोराने ओरडतो, येडपट कळत नाही का तुला, ते कॉफी सांडवलीस ना, फोडलास ना तो कप, कायमच असा गोंधळ करत असतेस म्हणून. सुमन खूपच घाबरून जाते. तेव्हा प्रतिमा तिला सावरते व बोलते, भाऊजी हो ठीक आहे, काही बोलू नका तिला, चुकून पडलं तिच्या हातून. मग सुमनला विचारते, तुला लागलं नाही ना गं काही. तेव्हा सुमनही सांगते की नाही, इतकं काही नाही, ते चुकून माझ्या हातातून कप सटकला म्हणून. व ती तिथनं निघून जाते. रविराज नागराजला विचारतो की नक्की काय चाललंय, सुमन आजकाल इतकी अस्वस्थ का असते, तू तिला काही बोललास का. त्यावर नागराज बोलतो की नाही, मी तिला काहीही बोललो नाही आहे, तिचं आपलं मात्र ते नेहमीचंच असतं, नेहमीच ती काहीतरी गोंधळ घालत असते म्हणून. तेव्हा रविराज बोलतो की नाही, नेहमीच ती असा काही गोंधळ घालत नाही, पण नक्कीच काहीतरी झालं आहे म्हणून ती इतकी अस्वस्थ आहे, पण तू हे असं तिच्यावर ओरडत जाऊ नकोस. तेव्हा नागराजही त्याची माफी मागतो की नाही ओरडणार इथून पुढे. तर पुढील भागात सुभेदारांच्या घरी सर्वजण जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात. तिथे खूप आनंदाचं वातावरण असतं. तर इकडे हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी महिपत तन्वीवर हल्ला करण्यासाठी येतो. तन्वी खूपच घाबरलेली असते. महिपत तिचा पाठलाग करतो व तिला पकडतो व बोलतो की कुठल्या वेळात लपायचं आहे ना, लपून बस, पण तरीही मी तुला शोधून काढून तुझे तुकडे करणारच आहे. त्यावर तन्वी खूप जास्त घाबरलेली असते. तर सायली झोपलेली असताना तिला तिच्या आईबाबांचं स्वप्न पडतं. तिचे आईबाबा पुढे चाललेले असतात. सायली त्यांना खूप आवाज देत असते, त्यांचा पाठलाग करत असते. मात्र त्यांना सायलीचा आवाज ऐकायला जात नाही. ते मागे वळूनसुद्धा पाहत नाही व तितक्याच सायली दचकून उठते. अशाच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.